लेवल ह्याच्यातला क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ह्याच्यातला पहिला क्वेश्चन आपण फळ्यावर लिहिलेला आहे. x + y = 4, 2x - 5y = 1. पहिल्यांदा काय करायचं तर हे इक्वेशन आहे असं लिहून घ्यायचं. x + y = 4 ह्याला इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन 2x - 5y = 1 ह्याला इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन ऑब्झर्व करायची. ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येते बघा, इथे +5 आहे आणि इथं -5 आहे. तर जर चिन्ह निगेटिव्ह अपोजिट येत असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर त्या केसला इथे नंबर नंतर बघायचा. इथे 5 आहे, इथं कोडच नाहीये, तर इथं 5 येण्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करायचंय. बघा इथं लिहून घ्यायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल बघा, किंवा मराठीची मुलं असतील, मराठी मीडियमची, त्यांनी काय लिहायला पाहिजे, समीकरण 1 ला 5 ने गुणू असं लिहून घ्यायचं. मग काय होणार आहे, 5x + 5 * y 5y बरोबर 5 × 4 = 20, 5 × 20 इक्वेशन नंबर 3 येणार आहे. इक्वेशन नंबर 3. आता आपण कंपेअर करायचं इक्वेशन 2 ला आणि 3 ला. इक्वेशन 2 जर ह्याच्या खाली आपण लिहून घेतलं तर 2x - 5y = 1 हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता ऑब्झर्व करायचे इक्वेशन नंबर 3 आणि 2 चिन्ह अपोजिट आहे, त्यानंतर नंबर इक्वल आहे. जेव्हा चिन्ह अपोजिट असतील तेव्हा आपण ते कॅन्सल करू शकतो. म्हणजे काय तर इथं आपण वाक्य एक लिहायचं आहे, ऍडिंग इक्वेशन 2 and 3. ऍडिंग इक्वेशन 2 and 3 म्हणजे दोघांचे काय करायचे, बेरीज करायचे. पुन्हा तेच लिहून घ्या, 5x + 5y बरोबर 20, 2x - 5y = 1. आता हे इक्वेशन नंबर आपल्याला माहिती आहे किती आहे काय, त्याला +5y ला -5y कॅन्सल. आणि इथं आपण काय म्हटलंय, ऍडिशन म्हणजे 5 + 2x किती होणार आहे, 7x. 20 + 1 होणार आहे 21. हे आपण काय करूया, एका साइडला लिहून घेऊया. म्हणून 7x = 21. आता लक्षात घ्या, ह्या दोघांमध्ये कुठलं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. कुठलं, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. जेव्हा अपोजिटला जाणार आहे तेव्हा ते भागाकार होणार आहे, म्हणजेच काय, डिव्हिजन. x बरोबर 21 / 7. बघा 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. म्हणजे तुमची किंमत किती आली, x ची 3 किंमत आलेली आहे. आता ही किंमत आपल्याला ह्या दोन्ही पैकी जे इक्वेशन इझी वाटेल, सोपं वाटेल त्याच्यामध्ये आपण घ्यायचे. इझी कुठलं आहे रे, मला वाटतं पहिलंच आहे, x + y बरोबर x + y = 4. ह्या इक्वेशन मध्ये काय करायचे आपण, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इथे एक वाक्य आपल्याला लिहावं लागेल की समीकरण 1 मध्ये x बरोबर 3 ही व्हॅल्यू ठेवू. मग ठेवली व्हॅल्यू, x च्या ऐवजी काय केलं, 3 अधिक y बरोबर 4. हे अपोजिट साइडला गेलं, प्लस असेल, मायनस असेल, प्लस मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन, म्हणजे अपोजिट साइन्स करायचे आहेत. म्हणून y बरोबर 4 - 3. 4 3 गेले, 1 उरला. xy किती आले, 3 आणि 1. बघा हे तुमचं प्रश्नाचं उत्तर आलं. इथे एक सेंटेन्स लिहावं लागेल, इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. मराठी मीडियमची मुलं लिहितील, ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे 5.1 मधला क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपण सोडवायचा आहे.